नमस्कार. निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. मी अर्थातच निखिल वागळे. आज आपण चर्चा करणार आहोत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर काल झालेल्या हल्ल्याच्या दुसऱ्या अंकाची. मी दुसऱ्या अंकाची का म्हणतोय हे तुम्ही लक्षात घ्या. काल हल्ला झाला सकाळी 11:30 वाजता. ज्या वकिलाने हल्ला केला त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी 4-5 तास त्याची चौकशी केली. न्यायमूर्ती गवई म्हणाले की ह्याच्यावर केस घेऊ नका. त्यांनी क्षमाशील वृत्ती दाखवली. तो वकील घरी गेला. इथे या प्रकरणाचा पहिला अंक संपला. पण दुसरा अंक सुरू झाला आज सकाळी. कारण या वकिलाने थेट जाऊन ANIला मुलाखत दिली. ANI ही मोदी सरकारच्या जवळची वृत्तसंस्था मानली जाते. किंबहुना ANI हे भारतीय जनता पक्षाचं संघ परिवाराचं मुखपत्र आहे असंही चेष्टेने म्हटलं जातं. गेल्या 10 वर्षात भाजप सोबतच ANIचीही भरभराट झाली आहे. अशा सत्ताधारी पक्षाच्या जवळ असलेल्या वृत्तसंस्थेला या हल्लेखोराने जाऊन मुलाखत दिली. एक लक्षात घ्या, मला कालपासून ही शंका होती की या वकिलाचं डोकं तर फिरलेलं नाही ना, हा माथे फिरू तर नाही ना. असं कोण जाऊन सरन्यायाधीशांच्या कोर्टात बूट फेकायचा प्रयत्न करतो वगैरे वगैरे वगैरे. पण आज दुसऱ्या अंकात ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे की या वकिलाने अजिबात माथे फिरूपणातून हे कृत्य केलेलं नाही आहे. या वकिलाने जी मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की माझं डोकं फिरलेलं नाही, मी कोणत्याही औषधोपचाराच्या गोळ्या घेत नाही, मी पूर्ण विचार करून सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. काय म्हणतो हा वकील या मुलाखतीत हे आपण बघूया. पण त्याआधी मला एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे सांगायची आहे की कालपासून या हल्ला करणाऱ्या वकिलाचं नाव येतंय राकेश किशोर. पण हे याचं खरं नाव नाही. याचं नाव आहे राकेश किशोर तिवारी. मुद्दा असा आहे की यातला तिवारी हा का लपवतोय. एका ब्राह्मण वकिलाने किंवा उच्चवर्णीय वकिलाने दलित सरन्यायाधीशांवर हल्ला केला असा आरोप होऊ नये म्हणून हा तिवारी लपवतोय का. तिवारीनी या मुलाखतीत असंही सांगितलेलं आहे की माझं नाव तर राकेश किशोर असं आहे. तिवारीचा उल्लेख तो करत नाही. त्यामुळे कदाचित मीही दलित असू शकतो. म्हणजे दलित न्यायाधीशांवर आपण हल्ला केला हे या माणसाला लपवायचं आहे. पण लक्षात घ्या, हा ब्राह्मणी वृत्तीला बळी पडलेला उत्तर भारतातला वकील आहे. त्याचं नाव आहे राकेश तिवारी. याचं नाव राकेश किशोर असं नाही. जसं आपले मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेंद्र कुमार असं नाव लावतात, त्यांचं खरं नाव आहे ज्ञानेंद्र कुमार पांडे, पण ते ज्ञानेंद्र कुमार असं नाव लावतात. तसं हा राकेश तिवारी आपल्या नावातला तिवारी लपवतो आणि दलित असलेल्या सरन्यायाधीशांवर हल्ला करतो. ही वस्तुस्थिती समजून घ्या. याचा अर्थ काय आहे हेही नीटपणे समजून घ्या. असो, तर या राकेश तिवारींनी ANIला मुलाखत दिली. ANIनी अत्यंत आपुलकीने आस्थेने ही मुलाखत घेतलेली आहे. हा राकेश तिवारी उच्च विद्याविभूषित आहे असं तो स्वतःच सांगतो. माझ्याकडे लॉची डिग्री आहे, माझ्याकडे विज्ञानाची डिग्री आहे वगैरे वगैरे वगैरे. हा 72 वर्षाचा आहे. 72व्या वर्षी माणसाला प्रगल्भता येते असं मानलं जातं. सगळ्यांनाच ती येते असं नाही. प्रगल्भता असती तर या राकेश तिवारीने न्यायालयात जाऊन सरन्यायाधीशांवर हल्ला केला नसता. पण याच्या मेंदूमध्ये पूर्णपणे जातीयवाद आणि धर्मांधता भरलेली आहे हे याच्या बोलण्यावरून स्पष्टपणे दिसतं. आणि याच 2 जातीयता आणि धर्मांधता या 2 विषयांमुळे त्यांनी हा हल्ला केलेला दिसतोय. हा काय म्हणतो बघा, परमात्म्याचा आदेश आला म्हणून मी हा हल्ला केला. म्हणजे याला वरतून आदेश आलाय. आपले पंतप्रधान मोदीजी सुद्धा परमात्म्याची बोलत असतात, परमात्म्याचा अवतार असतात.
तसाच या राकेश तिवारीला परमात्म्याचा आदेश आला. 16 सप्टेंबर पासून परमात्मा मला विचारत होता की तुला काही होत कसं नाही, तू काही करत का नाहीस, म्हणून मी हे हल्ल्याचं कृत्य केलं, असं हा शहाणा माणूस सांगतोय. 16 सप्टेंबरला काय झालं होतं जरा आपण तपासूया. 16 सप्टेंबरला न्यायमूर्ती गवई यांच्या खंडपीठापुढे एक रिट पिटिशन आला. हा रिट पिटिशन खजुराहो मंदिरातल्या एका भगवान विष्णूच्या भग्न मूर्तीबाबत होता. या भग्न मूर्तीची पुनर्स्थापना करण्याचा आदेश न्यायमूर्ती गवईंच्या खंडपीठाने द्यावा, असं या पिटिशनरचं म्हणणं होतं. न्यायमूर्ती गवईंच्या हे लक्षात आलं की हा जो पिटिशन आहे तो पब्लिसिटी स्टंट आहे. त्यांनी तो फेटाळून लावला. पण फेटाळून लावण्यापूर्वी त्यांनी कारण मीमांसा दिली की खजुराहोचं जे मंदिर आहे ते भारत सरकारच्या अधिपत्याखाली आहे. भारत सरकारचं जे खातं आहे ASI, या ASIच्या अखत्यारीत हे मंदिर आहे. ASI त्याची काळजी घेतं. पुरातत्व खातं आहे आणि देशभरातल्या अनेक अशा जागा आहेत, पर्यटकांच्या इंटरेस्टच्या जागा आहेत, त्याची काळजी ASI घेतं. आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया असं या खात्याला म्हणतात. त्यामुळे जर खजुराहो मंदिरात काही करायचं असेल तर ASIची परवानगी लागेल, हे न्यायमूर्ती गवई यांनी पिटिशनरला सांगितलं. आपल्याला काही अशा प्रकारचा निर्णय घेता येणार नाही, निकाल देता येणार नाही वगैरे वगैरे. आणि मग थोडेसे चिडलेल्या पिटिशनरला ते गमतीत म्हणाले, जाओ और आपके भगवान से खुद कुछ करने को कहो. तुम भगवान विष्णु के कट्टर भक्त हो तो जाओ और भगवान से प्रार्थना करो. आता यामध्ये धर्मविरोधी, भगवान विष्णू विरोधी काही आहे असं मला दिसत नाही. बार काउन्सिलचे अध्यक्ष, सुप्रीम कोर्टातल्या बार काउन्सिलचे अध्यक्ष विकास सिंग यांनी सुद्धा NIAला दिलेल्या मुलाखतीत ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की सरन्यायाधीशांनी कोणत्याही धर्माविरुद्ध, देवाविरुद्ध काहीही विधान केलेलं नाही. त्यांच्या विधानाचा, त्यांनी गमतीने केलेल्या विधानाचा गैरअर्थ लावण्यात आला. पण 2 दिवसांनी सोशल मीडियावरून हल्ला झाल्यावर खुलासाही केला सरन्यायाधीशांनी की आपण कोणत्याही धर्माविरुद्ध नाही आणि कोणत्याही धर्माच्या, धर्मीयांच्या भावना भडकवण्याचा आपला प्रयत्न नाही. त्यामुळे मी काही असं विचित्र विक्षिप्त बोलण्याची शक्यता नाही, मी कोणाच्याही धर्माचा अपमान केलेला नाही, असा खुलासा त्यांनी केला. इथेच हे प्रकरण संपायला हवं होतं, पण संपलं नाही, हे लक्षात घ्या. हा जो तिवारी आहे तो म्हणतो 16 तारखेपासून परमात्मा मला विचारतोय. पण खरोखर परमात्मा विचारत होता की 16 तारखेपासून सरन्यायाधीशांविरुद्ध जी एक मोहीम सोशल मीडियावर चालवण्यात आली, फेसबुकवर, ट्विटरवर प्रचंड मोठी मोहीम सरन्यायाधीशांवर चालवण्यात आली. या मोहिमेचं हॅशटॅग हा होता इम्पीच CJI, म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं इम्पिचमेंट करा, यांना काढून टाका, यांच्यावर इम्पिचमेंटचा खटला चालवा, अशी मोहीम 16 तारखेपासून चालवण्यात आली. कारण यांनी हिंदू धर्माचा आणि भगवान विष्णूचा अपमान केलेला आहे, ही ती मोहीम होती जी आजपर्यंत चाललेली आहे. लक्षात घ्या, काल हल्ला झाल्यामुळे या मंडळींची डोकी आणि मनं शांत झालेली नाही. या हल्ल्याचं समर्थन करणाऱ्या अनेक पोस्ट फेसबुकवर येत आहेत. या सगळ्या हिंदुत्ववादी ट्रोल्सचे आहेत. हे संघ परिवार, भाजप यांचे प्रोडक्ट आहेत. संघ परिवाराच्या शताब्दीला लागलेली ही फळं आहेत, विषारी फळं आहेत, असं मी म्हणतोय. आज काय झालं तुम्हाला सांगतो, अत्यंत संतापजनक. हल्ला तर संतापजनक आहेच, निषेधार्ह आहे. पण आज AIच्या मदतीने, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने एक व्हिडिओ तयार करण्यात आला. त्यामध्ये न्यायमूर्ती गवई यांच्या तोंडाला निळा रंग फासलेला आहे आणि ते गळ्यात मडकं घालून उभे आहेत असं होतं. हा सरळ सरळ दलित वर्गातून आलेल्या न्यायाधीशाचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे. हा व्हिडिओ कोणी केला याचा शोध सरकारने घेतला पाहिजे, पोलिसांनी घेतला पाहिजे आणि या माणसावर खटला दाखल केला पाहिजे. अनेक पोस्ट अशा आल्या, अनेक ट्विट्स अशा आल्या की हा हल्ला झाला ते योग्यच झालं. हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्याला
हाच धडा मिळाला पाहिजे. आणि हा जो राकेश तिवारी आहे हे नेमकं हेच म्हणतोय मुलाखतीमध्ये. तो म्हणतो भगवान विष्णूचा अपमान केला, हिंदू धर्माचा अपमान केला. पण तेवढाच नाही, तो म्हणतो की हे न्यायमूर्ती हिंदू धर्माच्या विरुद्ध आहेत आणि अल्पसंख्य किंवा मुसलमानांच्या बाजूचे आहेत. तो असं म्हणतो दुसऱ्या कम्युनिटीच्या बाजूचे आहेत. हल्दानीला रेल्वेची जमीन काही लोकांनी बळकावली आणि त्यावर झोपड्या बांधल्या. हे सगळे मुस्लिम आहे असा निर्देश तो करतो. आणि या मुसलमानांच्या बाजूने निर्णय दिला न्यायमूर्तींनी. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची जी बुलडोझर मोहीम होती त्या विरोधात परदेशात जाऊन व्यक्त केलं, मलेशियाला जाऊन वक्तव्य केलं. बुलडोझर न्याय योग्य नाही असं सरन्यायाधीश म्हणाले. यावरही तो आक्षेप घेतो. आणि तो हाही आक्षेप घेतो की भाजपचे प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची केस जेव्हा न्यायमूर्तींपुढे आले तेव्हा त्यांनी नुपूर शर्मा यांच्या ट्विटनी वातावरण बिघडलं असं विधान केलं. या सगळ्याचा राग तिवारीचा आहे. आणि याच रागातून 16 सप्टेंबरपासून सरन्यायाधीशांविरुद्ध सातत्याने सोशल मीडियावर बदनामीची मोहीम चालवण्यात आली. मी तुम्हाला सांगू इच्छितो, संघ परिवाराने आणि हिंदू महासभेने हीच मोहीम स्वातंत्र्यापूर्वीपासून महात्मा गांधींविरुद्ध चालवली, पंडित नेहरूंविरुद्ध चालवली, डॉक्टर आंबेडकरांविरुद्ध चालवली. स्वातंत्र्यानंतर नेहरूंच्या मागे ते लागलेच, पण त्याबरोबरच सोनिया गांधी असतील, इंदिरा गांधी असतील, अगदी राहुल गांधींविरुद्ध हीच मोहीम चालवली. हीच मोहीम सनातन्यांनी नरेंद्र दाभोळकरांविरुद्ध चालवली. हीच मोहीम गोविंद पानसरे यांच्या विरुद्ध चालवण्यात आली. गौरी लंकेश यांच्या विरुद्ध सुद्धा हीच मोहीम बदनामीची चालवण्यात आली. तशीच मोहीम सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या विरुद्ध 16 सप्टेंबरपासून चालवण्यात आली. 6 ऑक्टोबरपर्यंत, हल्ल्याच्या दिवसापर्यंत. आणि त्यानंतर सुद्धा अशा प्रकारचे बदनामीकारक व्हिडिओ ज्याचा उल्लेख मी आधी केला ते केले जात आहेत. हे लक्षात घ्या. हे मोहीम चालवणारे कोण आहेत? ही चिथावणी देणारे, सरळ सरळ चिथावणी देण्यात आली हल्ल्याची असा माझा आरोप आहे. मोदी सरकारने याची चौकशी केली पाहिजे. या सर्व लोकांना गजाआड पाठवलं पाहिजे असं माझं मागणं आहे. कोण आहेत हे लोक, ही मोहीम चालवणारे? मी नावं घेऊन तुम्हाला सांगतो. पहिलं नाव आहे अजित भारती. अजित भारती हा यूट्यूबर आहे. 7 लाखाहून अधिक त्याचे सबस्क्रायबर्स आहेत. आणि अत्यंत प्रक्षोभक असे व्हिडिओ तो करतो. शिवीगाळ करतो अनेकदा. हिंदुत्ववादी हा माणूस आहे. हिंदू अतिरेकी आहे असं म्हटलं तर काय वावगं नाही. या अजित भारतीने हल्ला झाल्यावर काय लिहिलं तुम्ही बघायला पाहिजे. तो असं म्हणतो, यह आरंभ है, म्हणजे हा हल्ला हा आरंभ है. यह आरंभ है. ऐसे पतित हिंदू विरोधी और कायर जजों के साथ सड़कों पर भी ऐसा होना चाहिए. म्हणजे रस्त्यावर सुद्धा या अशा हिंदू विरोधी न्यायाधीशांना असाच धडा मिळाला पाहिजे असं हा म्हणतोय. जर हे हिंदू विरोधी जज हिंदुत्व विरोधी आदेश देतील तर त्यांची हीच हालत केली पाहिजे अशी चिथावणी सरळ सरळ हा देतोय. आणि शेवटी म्हणतोय कि हिंदुओं को नीचा दिखाने की कोशिश अगर ये जज करेंगे तो इनको सबक सिखाना चाहिए. बोला बोला. आता न्यायालयात हल्ला झालाय, आता रस्त्यावर हल्ला करा अशी सरळ सरळ चिथावणी हा अजित भारती देतो आहे. या अजित भारतीने काय केलं? 16 सप्टेंबर पासून ही मोहीम सुरू केली, त्यामध्ये तो सहभागी होता. 18 सप्टेंबरला अजित भारतीने न्यायमूर्ती गवई यांच्याबद्दल काय लिहिलंय? तो असं म्हणतो, हिंदू घृणाचे सना घटिया जज येईल. त्यानंतर पूर्णपणे तो प्रल्हादाची कथा सांगतो आणि म्हणतो, नरसिंह भगवान ने जांग पर रखकर नाखून से फाड़ दिया था प्रहलाद का सीना. तू तो केवल एक आंबेडकरवादी मानव है. हे सरन्यायाधीशांना म्हणतोय. लक्षात घ्या, यांची हिंमत बघा. यांच्या पाठीशी कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद असल्यामुळेच
ही अशी हिंमत करतायत की सरन्यायाधीशांना सांगतायत तू तो केवळ एक आंबेडकरवादी मानव आहे आणि त्याच्या जर यूट्यूब अकाउंटवर जाऊन पाहिलं तर अनेक चर्चा अशा दिसतात ज्यामध्ये तो सरन्यायाधीशांना तुच्छतेनं वागवतोय आणि म्हणतोय हे तर सोशल मीडियाला घाबरतायत, तुम्ही कोर्टामध्ये असाल, आम्ही सोशल मीडियावर आहेत. म्हणजे जणू काय दोन विरोधी पक्ष आहेत असाच तो वागतोय आणि सरन्यायाधीशांवर हल्ला करतोय. हा अजित भारती जो आहे तो पहिला आरोपी आहे. चांगली गोष्ट ही आहे की आज अजित भारतीला नोएडा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्याला अटक करण्यात आलेली नाही. त्याला सहजासहजी अटक होईल असं मला वाटत नाही, असा भ्रम माझा नाही, कारण हे मोदी सरकार आहे आणि दिल्लीतले पोलीस अमित शहांच्या हाताखाली आहेत. त्यामुळे याची चौकशी करून याला सोडून देण्यात आलेलं आहे. पुन्हा याला अटक होईल असं वाटत नाही, पण याला तातडीने अटक करायला पाहिजे, कारण यांनी उघड उघड चिथावणी दिली नाही. एवढी एकच नाही, पुढेही तुम्हाला सांगतो. याच्यासोबत एक टॉक शो केलेला आहे 29 सप्टेंबरला त्याच्या यूट्यूब चॅनलवर. या टॉक शोचा मथळा आहे सीजे गवई क्यों बच जाते, यावर ते चर्चा करतायत. हा एक आहे. त्यानंतर कौशलेश राय नावाचा दुसरा माणूस त्याच्याबरोबर आहे. हिंदू कॅफे फाउंडेशनचा तो नेता आहे. पूर्वी तो ऑप इंडिया नावाचं जे पोर्टल आहे भाजपचं समर्थक, त्याचा संपादक होता, हे लक्षात घ्या. आता तो हिंदू कॅफे फाउंडेशन चालवतोय. आणि हे चर्चा काय करतायत, कौशलेश राय याची जी विधानं आहेत तिथं अजित भारती याच्यापेक्षा सुद्धा जहाल आहेत आणि प्रक्षोभक आहेत, यालाही अटक करायला पाहिजे. तो काय म्हणतो बघा, त्याची काही विधानं मी सांगतो तुम्हाला. एका तरी हिंदू वकिलाने गवईंची मुंडी पकडून भिंतीवर आपटली पाहिजे की दोन तुकडे होतील. हे मी मराठी ट्रान्सलेशन केलंय, पण मुंडी हा शब्द त्याचा आहे, हा शब्द हिंदीचा आहे, हे विसरू नका. गवईंची म्हणजे सरन्यायाधीशांची मुंडी पकडून भिंतीवर आपटली पाहिजे, हिंदू वकिलांनी एवढं धैर्य दाखवलं पाहिजे असं हा म्हणतोय. याचं दुसरं विधान बघा या चर्चेमध्ये, गोडसे आपके बस की बात नहीं है तो आप गांधी बन सकते. हा महान माणूस स्वतःला गांधीवादी म्हणतोय, मी अहिंसावादी म्हणतोय आणि ही विधानं करतोय. गोडसे आपके बस की बात नहीं है तो आप गांधी बन सकते. आणि पुढे तो विचारतो गवईंच्या तोंडावर थुंकण्याची शिक्षा किती होईल, जास्तीत जास्त 6 महिने. मग कोणीही हिंदू हे धैर्य दाखवत नाही असंही म्हणतोय. म्हणजे चिथावणीचे प्रकार बघा, एका बाजूला अजित भारती चिथावणी देतोय, रस्त्यावर सुद्धा तुमच्या बाबतीत असेच हल्ले होतील असं म्हणतोय. दुसऱ्या बाजूला हा कौशलेश राय अशा प्रकारची चिथावणी न्यायमूर्ती गवईंच्या विरुद्ध देतोय. आणि नोंद करण्यासारखी गोष्ट ही, हे सगळे अजित भारती, कौशलेश राय हे हिंदुत्ववादी ट्रोल्स आहेत, हे लक्षात घ्या. मला सगळ्या हिंदू धर्मीयांना बदनाम करायचं नाही, पण हे हिंदू अतिरेकी आहेत, हे हिंदुत्ववादी ट्रोल्स आहेत म्हणून असं म्हणतात. आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला. हा याचं आणखीन एक विधान आहे या कौशलेश, हिंदूंच्या विरुद्ध बोलल्यावर किंमत मोजावी लागेल हे माहीत नसल्यामुळे न्यायमूर्ती गवई अशी विधानं करतायत. ज्या दिवशी हिंदू आपली किंमत ठरवतील, आपला प्राइस टॅग नक्की करतील, त्या दिवशी न्यायमूर्ती गवई यांच्या समोरचे 60-70% खटले कमी होतील असं हा म्हणतोय. आणि अजित भारती पुढे जाऊन म्हणतो की गवईंच्या गाडीला घेराव घातला पाहिजे. म्हणजे कशा प्रकारे चिथावणी 16 सप्टेंबर पासून सुरू होती तुमच्या लक्षात येईल. 16 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर अशी विधानं यूट्यूबवर येत होती, ट्विटरवर हे लिहित होते, फेसबुकवर लिहित होते आणि आपल्या समर्थकांना भडकावत होते असं लक्षात घ्या. आता पोलिसांनी ही चौकशी केली पाहिजे की हा जो तिवारी आहे, राकेश तिवारी, याने हे काही बघितलं होतं का, याचा या मंडळींशी संबंध आहे का, हा हिंदुत्ववादी परिवाराशी कुठे कनेक्टेड आहे का. त्याने मेंबर असायची गरज नाही. RSS वाले नथुराम आपला मेंबर होता हेही नाकारतायत. म्हणजे नथुराम हा संघ परिवाराचा भाग होता हेही नाकारलं त्यांनी गांधी हत्येनंतर घाबरून, कारण ते पळपुटे आहेत. या माणसाला संघ परिवार आपला कधीच म्हणणार नाही हे मला माहिती आहे. सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्याला स्वतः नामानिराळं राहायचं आणि असे हल्ले घडवून आणायची
ही संघाची जुनी परंपरा आहे, नवीन काहीच नाहीये. या पुढच्या गोष्टी बघा. ही सगळी विधानं मी तुम्हाला सांगितली. कौशलेश राय गवईंच्या वडिलांवर सुद्धा बरसतो. तो म्हणतो गवईंचे वडील आहेत रासू गवई, हे राज्यपाल होते 3 राज्यांचे, रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आहेत आणि चर्च की गंदी नाली के लोग है असं म्हणतो या लोकांना. काय बोलू मी? चर्च की गंदी नाली के लोग है असंही म्हणतो. याला जोडून तुम्हाला सांगतो, विश्व हिंदू परिषदेचे जे प्रमुख आहेत उत्तर भारतातले आलोक कुमार यांनी सुद्धा न्यायाधीशांनी भाषा जपून वापरली पाहिजे असं विधान केलेलं आहे. सनातन कथा वाचक परिषद आहे, व्हॉट्सॲपवर मोठा ग्रुप आहे, यांनी सुप्रीम कोर्टावर मोर्चा न्याव्या असं म्हटलेलं आहे. हिंदुत्ववादी वकील आहेत विनीत जिंदल यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवून सरन्यायाधीशांविरुद्ध तक्रार केलेली आहे. आणि हा हल्ला कधी झाला हे जरा समजून घेण्याची गरज आहे. जेव्हा न्यायमूर्ती गवई यांच्या आईनी कमलाताईंनी RSSच्या कार्यक्रमाला जाण्याचं नाकारलं 5 ऑक्टोबरला, त्यानंतर 6 ऑक्टोबरला हा हल्ला झालेला आहे. तेव्हा तुम्ही हिंदुत्ववाद्यांविरुद्ध वागाल तर तुमची खैर नाही असंच सांगण्याचा हा प्रयत्न आहे. सुरुवातीला चिथावणी, त्यानंतर #impeach CJI, ही सगळी मोहीम तुम्हाला आठवते? मोहीम कशी चालवतात? अनेक प्रकरणामध्ये अशी मोहीम चालवण्यात आली. आर्यन खान विरुद्ध अशी मोहीम चालवण्यात आली. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दुर्दैवी आत्महत्या करणाऱ्या नटाविरुद्ध अशी मोहीम चालवण्यात आली. पद्धतशीरपणे सोशल मीडियावरून अशी मोहीम चालवून एक वातावरण तयार करण्यात येतं की मुख्य प्रवाहातला मीडिया सुद्धा घाबरून राहतो. आज मी तुम्हाला हे सगळं जे सांगतोय, हे जे गुन्हेगार मंडळी आहेत माझ्या मते, अजित भारती किंवा कौशलेश राय, सरन्यायाधीशांविरुद्ध चिथावणी देणारी, हे गेले 15-20 दिवस हे करत होते आणि आपल्याला काहीच माहीत नव्हती. महाराष्ट्रातली बडी वृत्तपत्र आहेत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत, यांनी काही माहिती आपल्याला दिलं नाही. माध्यमांचं हे काम आहे, पत्रकारांचं हे काम आहे की हे सगळं एक्सपोज करावं. हल्ला कसा होणार हे माहीत नसेल तुम्हाला, पण आज वायरचे पत्रकार अंकित राज यांनी सगळा पर्दाफाश केलेला आहे की कशा प्रकारे ही मोहीम राबवण्यात आली, चिथावणी देण्यात आली आणि मग हल्ला करण्यात आला. हे लक्षात घ्या. आपण अंधारात राहिलो. आपण असं कदाचित मानत असू की निदान 2025 साली तरी एका दलित सरन्यायाधीशांवर असा हल्ला कोणी करणार नाही, तर आपण भ्रमात आहोत. हे लोक एकेकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या युगपुरुषाचा द्वेष करत होते आणि आज उच्च पदावर बसलेल्या प्रत्येक दलित, बहुजन, आदिवासी, मुस्लिम माणसाचा द्वेषच करतायत. हे लक्षात घ्या. ही ब्राह्मणी मानसिकता आहे या तिवारीची आणि तिवारीच्या आजूबाजूंची लोकांची. नरेंद्र मोदींनी काल अनेक तासांनंतर, सकाळी 11:30ला घटना घडली आणि संध्याकाळी अनेक तासांनंतर नरेंद्र मोदींनी निषेध केलेला आहे. न्यायमूर्ती गवईंना त्यांनी फोन केला असं त्यांनी म्हटलेलं आहे, पण कपिल सिब्बलनी आधी लिहिलं होतं की नरेंद्र मोदींनी निषेध केलेला नाही. अनेक तासानंतर मोदींना जाग आली. एरवी भारत जिंकला, भारत हरला, ताबडतोब ट्विट असतं त्यांचं. अमित शहानी आजपर्यंत निषेध केलेला नाही. सरसंघचालक मोहन भागवत तर कुठेच गायब झालेले आहेत, कुठेही निषेध केलेला नाही. कोणाला वाजवतायत? हा तिवारी तुमचा माणूस आहे का? माझा हा प्रश्न आहे, उत्तर द्या. मग निषेध का केला नाही? का हे घडावं अशी तुमची इच्छा होती? भाजपच्या नेत्यांनी सुद्धा याविषयी फारसं काही मत व्यक्त केलेलं नाही. देवेंद्र फडणवीसांनंतर निषेध केलाय, अधिकृत निषेध केलेला आहे. म्हणजे रेकॉर्डवर आहे बाबा, आम्ही या हल्ल्याच्या विरोधात आहोत. माझं असं म्हणणं आहे, हे जे ट्रोल्स आहेत, हिंदुत्ववादी ट्रोल्स, अजित भारती, कौशलेश राय किंवा काही पत्रकार आहेत जे अशा प्रकारच्या चिथावणीला हातभार लावतात, प्रोत्साहन देतात, या सगळ्यांच्या व्यवहाराची चौकशी व्हायला पाहिजे.
याचं कारण असाही आरोप केला जातो की सत्ताधारी पक्षाकडून अशा यूट्यूब इन्फ्लुएन्सर्सना पैसाही पुरवला जातो. यांना पुरवला गेला होता का याची चौकशी व्हायला पाहिजे आणि निपक्षपाती चौकशी व्हायला पाहिजे, जी पोलीस करू शकत नाही. घ्या एखादा चांगला निवृत्त न्यायमूर्ती, अजून जिवंत आहेत काही निपक्षपाती न्यायमूर्ती, त्यांना द्या ही जबाबदारी. पण मोदी सरकार हे करणार नाही, हे लक्षात ठेवा. माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की न्यायमूर्ती भूषण गवई सरन्यायाधीश यांच्यावर जो हल्ला झाला तो मोदी सरकार, संघ परिवार, भाजप यांच्या दलित विरोधी धोरणाचा, त्यांनी निर्माण केलेल्या विषाचा परिणाम आहे. विषवृक्षाला 100 वर्षात आलेली ही फळं आहेत, हे लक्षात घ्या. मी आज दलितांवरच्या अत्याचाराच्या केसेसची आकडेवारी पाहत होतो. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRBचा 2023चा ताजा अहवाल आहे. 2023 नंतर अहवाल आलेला नाही. उत्तर प्रदेश दलितांवरती अत्याचार 15,130 केसेस, राजस्थान 8,494 केसेस, 449 केसेस माफ करा, मध्य प्रदेश 8,232 केसेस आणि बिहार 7,064 केसेस. 1, 2, 3, 4 नंबरची राज्य आहेत. या चारही राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. हा काही योगायोग नाही म्हणतायत. गप्पा मारायच्या, बाबासाहेब आंबेडकर आम्हाला प्रातस्मरणीय आहेत, महात्मा गांधी आम्हाला प्रातस्मरणीय आहेत. प्रत्यक्षात मात्र दलित विरोधी नीती राबवायची. आणि मोहन भागवत आणि मोदी उद्या नाकारायला तयार. याचं कारण ही मंडळी जी आहेत, अजित भारती सारखी, ही यांच्या पक्षाचे सदस्य नसतात. यांचा पक्षाचा अधिकृत IT सेल आहे. हे IT सेलच्या पलीकडची घाणेरडी जी कामं आहेत ती करतात, हे लक्षात घ्या. या चिथावणीमुळे हल्ले होतात, या चिथावणीमुळे खून पडतात आणि या चिथावणीमुळे समाज सुद्धा विषारी होतो, हे आपल्याला विसरता येणार नाही. मित्र हो, माझं एवढंच म्हणणं आहे, सरन्यायाधीशांवरचा जो हल्ला आहे तो हलक्यात घेण्याची गरज नाही. याचं कारण असं आहे की पायातून बूट काढला, तो फेकला नाही वगैरे काही लोक म्हणत आहेत. सरन्यायाधीशांना झेड सिक्युरिटी आहे, तरी हा वकील ज्याची केस कोर्टात नव्हती तो पोचला सरन्यायाधीशांजवळ आणि बूट काढायचा त्याने प्रयत्न केला. त्याच्या हातात पिस्तूल असतं तर काय झालं असतं? त्याच्या हातात पिस्तूल असतं तर त्याने गोळी झाडली असती सरन्यायाधीशांवर. किती भयंकर प्रकार घडला असता हा विचार करा. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे. त्यामध्ये कोणाला शिक्षा होईल यावर माझा विश्वास नाही, कारण सगळे यांच्याच कुटुंबातले घटक आहेत. एकी थैली के चट्टेबट्टे असं जे हिंदीत म्हणतात ते सत्य आहे. सगळे यांच्यापैकीच आहेत. तथाकथित हिंदुत्ववादी, लोकांच्या डोक्यामध्ये तिरस्कार भरणारे, हा राकेश तिवारी त्यापैकीच एक जण होता. आणि अशा असंख्य राकेश तिवारी या देशामध्ये आज वावरत आहेत. जर या देशाचा सरन्यायाधीश सुरक्षित नाही तर नागरिक काय सुरक्षित राहतील, हा प्रश्न तुमच्या आमच्या मनात निर्माण झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही. मित्र, सावध राहा. अशा प्रकारच्या नथुरामी प्रवृत्तीच्या लोकांपासून सावध राहा, असं मी तुम्हाला आवाहन करतोय पुन्हा पुन्हा. कारण एक नथुराम गेला, फाशी गेला, त्याला फाशी देण्यात आलं, पण नवे नथुराम निर्माण होणारच नाहीत याची काही खात्री देता येत नाही. आज देशामध्ये जे वातावरण आहे ते अशा प्रकारच्या नथुरामांना प्रोत्साहन देण्याचं आणि त्यांच्या कारवायांना पाठीशी घालण्याचं आहे. त्यामुळे सावध राहा. जर आपण खरे संविधानवादी असू, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रेम असेल, तर अशी प्रवृत्ती कशी फोफावणार नाही यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते करायला पाहिजे. एवढंच या क्षणी मी सांगतोय.
आज इथेच थांबतो. निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हे चॅनल विनामूल्य आहे. बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना. हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ व्हायरल करा. सरन्यायाधीशांच्यावरच्या हल्ल्याचा हा दुसरा अंक इतरत्र कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही. पुरेशा फॅक्ट्स मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. त्याचा विचार करा. त्यावर प्रतिक्रिया द्या. आज एवढंच पुरे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.